मित्रांनो, तुम्ही कधी वाघ, बिबट्या आणि चित्ता हे तीनही शिकारी प्राणी एकाच परिसरात आजूबाजूला काही किलोमीटर अंतरावर असल्याचे कधी पाहिले आहे, कधी ऐकले आहे, कधी वाचले आहे? तुमच्यापैकी काही लोकांना जंगल सफारी करायची सवय असेल आणि ते अभयारण्य वगैरे याचा दौरा करून आले असतील, तरीही त्यांना असं दुर्मिळ दृश्य कधी पाहायला मिळालं नसेल. परंतु जंगल अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाची अशी घटना राजस्थानच्या रणथंबोर व्याघ्र प्रकल्पात म्हणजे ह्या एप्रिलच्या गेल्या महिन्यात 3ऱ्या आठवड्यात घडलेली आहे. वाघ वाघ बिबट्या, चित्ता हे तीनही शिकारी प्राणी चाकल नदीच्या काठावर 1 ते 2 किलोमीटर अंतराच्या त्या टप्प्यात, त्या परिसरात दिसून आलेले आहे. आणि ही घटना अत्यंत महत्त्वाची यासाठी आहे की ह्या तिन्ही प्राण्यांचं जे कालचक्र आहे किंवा जे त्यांचं जन्म ते मृत्यूचा कालखंड आहे, तो जंगलातील विशिष्ट स्थानांशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, आपला जो चित्ता हा प्राणी आहे तो वेगासाठी ओळखला जातो आणि त्यामुळे वेगात जाऊन शिकार हस्तगत करणे यासाठी त्याला मोकळं मैदान लागतं. आणि या मोकळ्या मैदानावरचा प्रदेश जर गवताळ असेल तर त्या गवताळ प्रदेशावर चरण्यासाठी विविध शाकाहारी प्राणी येतात. मग ते हरिण असेल, नीलगाय असेल, सांबर असेल, भेकर असेल, जे जे काही असेल, झेब्रा वगैरे, गवा, हे जे प्राणी आहेत आणि ते त्या गवतावर चरण्यासाठी आले तर त्यांना त्यांची शिकार करणे हे चित्त्यासाठी सोपं असतं. कारण शिकार किती वेगाने पळाली तरी चित्ता त्याचा पाठलाग करू शकतो आणि ते प्राप्त करू शकतो. आता हे झालं चित्त्याबद्दल. आता आपण बिबळ्याचं पाहूया. बिबळ्या हा प्राणी किंवा बिबटे हे वाघाशी थेट संघर्ष टाळतात आणि ते दाट जंगल, खडकाळ भाग किंवा मानवी वस्तीच्या सीमेजवळील प्रदेश निवडतात. वाघ असतो त्या प्रदेशात बिबट्या हा प्रामुख्याने रात्री अधिक सक्रिय होतो आणि त्याचेसुद्धा ठरलेले शिकार असतात आणि त्या ठरलेल्या शिकारीवर झडप घालून त्यांना पकडणे, म्हणजे उदाहरणार्थ हरिण असेल, काळवीट असेल, आणि ते झाडावर नेऊन ठेवणे, तिथं फडसा पाडणे, उरलेली शिकार तशीच सोडणे आणि पुन्हा येऊन त्या शिकारीची हजेरी घेणे, अशा पद्धतीचं बिबट्याचं काम असतं, बिबळ्याचं काम असतं. आता बिबळ्यांचा आपल्या महाराष्ट्रात एवढा सुळसुळाट झाला आहे, विशेषतः ऊसाच्या रानांमध्ये, की त्यांचं आवडतं खाद्य म्हणजे कुत्रा. त्यामुळे कुत्र्यावर झडप घालणे, लहान बालकांवर झडप घालणे, माणसांनासुद्धा झडप घालणे, अशा प्रकारची कामं बिबळ्याद्वारे मानवी प्रदेशात दिसून आलेली आहे. आणि माणिकडोह जुन्नर येथील तेथे बिबळ्यांचं अधिवास केंद्र किंवा बिबटे निवारण केंद्र उभारण्यात आलेलं आहे आणि त्यांचं निर्बीजीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे का काय, याबद्दल आपल्याला जाणकार अधिक माहिती देतील. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन वाघांचं जर आपण पाहिलं तर वाघ हा झाडांवर आपले नख्यांद्वारे आपलं सीमाक्षेत्र निश्चित करत असतो किंवा मूत्र त्याच्यावर टाकून मूत्राच्या त्या वासामुळे प्राण्यांना कळतं की हा त्याचा परिसर आहे, त्याचा एरिया आहे, अशा पद्धतीचं हे त्याचा इलाका आहे असं म्हटलं तर काय हरकत नाही. आणि वाघाची शिकार करण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोठी शिकार करणे, ते सगळी खाणे आणि काही दिवस आराम करणे, अशा पद्धतीचं वाघाचं काम असतं. त्यामुळे त्यांची शिकार करण्याची, ह्या तिघांची शिकार करण्याची पद्धत, अधिवासाची निवड, अधिवास म्हणजे त्यांचं जे राहण्याचं क्षेत्र आहे, इकोसिस्टीम, त्याची निवड आणि हालचालींचं स्वरूप, या तिघांच्या दृष्टीने
वाघ, बिबट्या आणि चित्ता हे अत्यंत वेगळे प्राणी आहेत, तरी पण ते एकाच परिसरात दिसून आले. याचा आधार काय आणि ह्याच्यातून काय निष्पन्न होतं? याचा आधार असाच आहे की दिवसेंदिवस जंगलावरील, वनांवरील आक्रमण किंवा वनांवरील क्षेत्र घटत चाललं आहे. हवामान बदलामुळे पाऊस असेल, अवकाळी पाऊस असेल, उन्हाळा तापलेला असेल, थंडीचा मोसम वेगळाच असेल, या सगळ्यांचा परिणामसुद्धा जंगलचा अधिवास, हिरवं क्षेत्र, हिरवळ, त्याच्यानंतर जंगलात असणारे फळझाडं, त्या फळांची उपलब्धता, गवताची उपलब्धता, पानांची उपलब्धता, ह्याच्यावर शाकाहारी प्राण्यांचं जगणं अवलंबून असतं आणि शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राण्यांचं जगणं अवलंबून असतं. आणि हा सगळा प्रकार लक्षात घेतला तर प्राण्यांनीसुद्धा एकमेकांशी जुळून घेतलेलं आहे का काय, अशी समजण्यासारखी परिस्थिती प्राणी आणि वन्य अभ्यासकांपुढे निर्माण झाली आहेत. आता हे तीनही शिकारी एका ठिकाणी दिसलेले आहेत. याचा अर्थ काय? तर ते वन, ते जंगल हे समृद्ध अधिवासाचं प्रतीक आहे. तिथे तिघांनाही खाण्यासाठी शिकार उपलब्ध आहे आणि ती पुरेशा प्रमाणात आहे. मी सांगितलं मगाशी, हरिण असेल, कालवीट असेल, सांबर, नीलगाय, रानडुक्कर ही प्राणी असतील आणि ह्या प्राण्यांसोबतच त्या जंगलामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त उपलब्ध असेल. म्हणजे पाणवठ्या असतील, नदी असेल, ओवळ असेल किंवा काय कुंड असेल, डबका असेल. त्यामुळे या सगळ्या प्राण्यांची पाण्याची तहान ही भागली जात आहे. विशेषतः शिकारी ह्या पाणवठ्याजवळच होतात, कारण पाणी प्यायला जनावरं आली की त्यांच्यावर झडप घालून त्यांना ठार मारणे आणि शिकार आपली साध्य करणे, असं हे प्रकार आहे. चाकल नदीच्या परिसरात पाणी उपलब्ध झालं आहे, जलस्रोत आहे. या उन्हाळ्यातसुद्धा तिथं पाणी आहे आणि तिथं हे तीन शिकारी प्राणी, वाघ, बिबट्या, चित्ता हे दिसून आलेले आहेत. याचा अर्थ ते समृद्ध असं वन आहे, समृद्ध असं जंगल आहे. तिथे दाट जंगल आहे, मोकळे गवताळ प्रदेश आहे, खडकाळ प्रदेश आहे. आणखी काही बिबट्याला लपण्यासाठी अशा चांगल्या जागा आहेत, जेणेकरून त्यांना त्यांचा अधिवास किंवा परिसंस्था या उपलब्ध झालेला आहे. आणि अशा या सगळ्यांच्या जागा उपलब्ध होण्याला पर्यावरणीय भाषात, पर्यावरणीय संज्ञेत इकॉलॉजिकल निशेष असं म्हणतात. आणि ह्याच्यावरून प्राणीसुद्धा सहअस्तित्व राखू शकतात, हे असं ह्याच्यातून दिसून आलेलं आहे. अधिवासाचे विभाजन ह्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतात. प्राणी आपलं एकमेकाचं अस्तित्व मान्य करतात, आपल्या अधिवासाचं विभाजन करतात आणि आपल्या जगण्याच्या, खाण्यापिण्याच्या, शिकारीच्या, विश्रामाच्या वेळा बदलू शकतात. वाघाचं जर दिवसा असेल तर बिबळ्या रात्री बाहेर पडेल आणि मधल्या काळामध्ये म्हणजे दुपार वगैरे असेल, जेव्हा वाघ विश्रांती घेत असेल, बिबळा शिकारीसाठी बाहेर पडला नसेल, तर चित्ता माळरानावरील गवताळ प्रदेशात शाकाहारी प्राण्यांची, जे गवत चरायला आलेत, त्यांची शिकार करू शकतो. त्यामुळे वेळा, अधिवास आणि प्राण्यांची शिकार ही या तिघांनी वाटून घेतलेली आहे. वाघ मोठ्या आकाराच्या प्राण्यांची शिकार करतो, बिबट्या मध्यम आकाराच्या शाकाहारी प्राण्यांची शिकार करतो, चित्ते लहान आणि वेगवान प्राण्यांची शिकार करतात. तर शिकारीसाठी या तीनही प्राण्यांनी केलेल्या पद्धतीच्या विभाजनामुळे त्यांच्यातील आपसातील थेट संघर्ष, थेट भांडण हे टाळलं गेलेलं आहे, असं जंगल आणि वनप्राण्यांच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता ह्याच्यात जर काही अडचण निर्माण झाली, अधिवास मर्यादित झाला, शिकारी कमी झाल्या आणि जागा जर यांना मावेनाशी झाली, यांची पुढची पिढी जन्माला आली, तर तीव्र स्पर्धा होऊन यांच्यात भांडणे होऊ शकतात. अशी शक्यता नाकारता येत नाही.
ही जी घटना आहे ती केवळ रोमांचक नाही, वाईल्ड लाईफ सायटिंग म्हणूनही नाही, आकस्मिक घडलेली घटना नाही, ती परिसंस्थेतील बदलामुळे दिसून आलेलं वास्तव आहे. आणि ती जैवविविधतेची क्षमता, शिकार उपलब्धता आणि अधिवासाची गुणवत्ता या तिघांचं प्रतिबिंब अधोरेखित करते. आता ही दुर्मिळ महत्त्वाची घटना आहे, दुर्मिळ योगायोग आहे. तुम्ही याच्याकडं कसं पाहता हे तुम्ही मला सांगायचं आहे. कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. तुमचं मतांतर व्यक्त करा, तुमचं म्हणणं व्यक्त करा. माझे रील पहा, लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा. माझे व्हिडिओ पहा, माझे व्हिडिओ लाईक शेअर करा. माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट सबस्क्राईब करा. माझे पोस्ट पहा, माझ्या स्टोरी पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्याशी जोडलेले राहा. मी अनवट वाटेवरचा वाटसरू वारकरी आहे. तुम्हालासुद्धा त्या वाटेवर माझ्याशी जोडलेलं राहायचं असेल तर तुम्हीही वाटसरू वारकरी व्हा. माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, माझ्याशी जोडलेले राहा. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.